नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. पाहू शकता तुम्ही इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घेतलेलं आहे तेल आणि इथे घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मॅरिनेट केलेलं चिकनला आलं लसूण पेस्ट लावलेली आहे, लिंबू लावलेला आहे, हळद लावलेली आहे. आपण करणार आहोत चिकन अंडा करी. त्यासाठी इथे खडे मसाले घेतलेत. वेलची, काळी मिरी, लवंग, शहाजिरं, दालचिनी आणि तेजपत्ता. इथे आहेत काही सुके मसाले. आता इथे तुम्ही बघू शकता आपली कढई चांगली तापलेली आहे आणि तेल पण चांगलं तापलं आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले घालतो आहे. खडे मसाले चांगले तडतडायला लागले का आपण त्यामध्ये घालायचे कांदा. कांदा चांगला गुलाबी रंगावरती असा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे टोमॅटो. इथे मी घेतलेलं आहे आलं लसूण चांगलं चेचून घेतलेलं आहे. चेचलं ना आलं लसूण की त्याचा स्वाद छान येतो. टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा मॅरिनेट केलेलं चिकन आहे. आता मॅरिनेट करताना तुम्ही थोडे थोडे मसाले पण त्याला लावू शकता. इथे आपलं कांदा टोमॅटो असं चांगलं परतून झालेलं आहे गुलाबी रंगावर. आपण इथे मध्ये जागा करतो आहे म्हणजे कसं साईडला केलं की मध्ये तेल उतरतं. त्या तेलावरती आपल्याला आलं लसणाची चेचून घेतलेलं आहे ना ते असं चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता मी इथे लाल तिखट घेतलेला आहे. काश्मीरी पावडर आहे कलरसाठी आणि तो घरगुती मसाला आहे लाल तिखट, हळद. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत धने पावडर आणि थोडी जिरे पावडर. आता हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगले असे परतून घेतले की त्यामध्ये आपल्याला घालायचे चिरलेला कोथिंबीर मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे कसुरी मेथी. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथी घाला, नसेल आवडत तर तुम्ही नका घालू. आता इथे आपण 2 मिनिट चांगले मसाल्यांना वाफ काढून घेऊया म्हणजे जेणेकरून मसाले तेल सोडतील. तर इथे पाहू शकता तुम्ही 2 मिनिट झालेले आहे आणि मसाल्यांनी चांगलं तेल सोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालूया. चिकन आता चांगलं असं परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये, एकजीव करून घ्यायचं. सर्व मसाले चिकनमध्ये घुसले पाहिजे असं करून सर्व हे बघा. आणि परत आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिट हा आहे सुवाना चिकन मसाला. तुम्ही कुठला पण चिकन मसाला वापरू शकता. इथे आपलं 5 मिनिट झालेले आहे. चिकननी पण पाणी सोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चिकनच्या अशा अंगाला पाणी सुटतं ना वाफवताना. तर इथे मी आता वरून घालते सुवाना चिकन मसाला. तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. आता इथे चांगले असे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आता परत आपल्याला याच्यावरती 5 मिनिट झाकण ठेवून चांगलं चिकन असं शिजून घ्यायचं. 5 मिनिटामध्ये चांगलं चिकनला पाणी पण सुटलं जातं. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि इथे चिकन आपलं असं चांगलं फडफडीत झालेलं आहे. तर आपण आता त्यावर ठेवतो आहे झाकणावर ठेवतो आहे पाणी म्हणजे ते पाणी चिकनमध्ये उतरणार. इथे मी अंडी घेतलेली आहेत 3. ती अशी मध्ये चिरून घेतलेली आहेत. बघू शकता म्हणजे यामध्ये कसं मसाले आपले घुसतात ना. आता इथे बघा पाणी पण ताटातलं तापलेलं आहे. आपल्याला हेच पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतायचं आहे कारण आपल्याला करायचं आहे ग्रेव्ही ना. त्यासाठी आपल्याला हेच पाणी चिकनमध्ये घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ. आता मीठ थोडंच घालायचं कारण मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं ना म्हणून. आता आपण यामध्ये घालून घेऊया अंडी इथे म्हणजे कसं अंड्यांना चिरा मारल्या ना तर ते मसाले त्यामध्ये घुसल्या जातात. आता आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण इथे 2 मिनिट पुन्हा अशी वाफ काढून घेऊया. आणि एवढीच आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे. जास्त पातळ नाही करायची. तुम्हाला जर पातळ असेल तर तुम्ही पाणी ओतू शकता. छान अशी उकळी आलेली आहे. इथे आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. एक लाईक जरूर करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही पण असं छान छान करून खा. मस्तपैकी छान खा, छान राहा.